शिवसेना फुटल्यानंतर बाळासाहेबांनी सांगितलं होतं की राष्ट्रवादी सुद्धा फुटू शकते आणि एक राजकीय भूकंप होईल. तो भूकंप राष्ट्रवादीचा आला, राष्ट्रवादीतून गट बाहेर पडला. पुढला होता मुद्दा त्यांचा आंबेडकरांचा की त्यांनी पुढली जी भविष्यवाणी होती ते म्हणजे होती की महाराष्ट्रामधला आणि भारतामधला जो राष्ट्रीय पक्ष आहे ते सुद्धा फुटून एक मोठी राजकीय असा भूकंप येण्याची शक्यता आहे. ते पण शक्यता येऊन गेली आणि काल मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ते शिवसेनेमध्ये शिंदे गटाच्या सामील झाले. आता हे एकूणच पूर्ण राजकारणाच्या घडामोडी बघितल्या तर असे एक भीती वाटायला लागते की बाळासाहेबांचे वक्तव्य एक अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांची भाकितं हे त्याचे अंदाज हे करेक्ट लागतात आणि करेक्ट बसतात. आता बाळासाहेबांविषयी काही गोष्टी आहेत आपण ह्या व्हिडिओवर मित्रांनो बघणार आहोत. 2024ची जर लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर आणली की प्रश्न एकच पडतो, वंचित एकटं आलेप्त राहून निवडणुका लढवेल त्यावेळेस त्याला फायदा होईल का, आणि वंचित युती करून लढले त्याचा फायदा काय होईल. बघा, एकाकी जर निवडणूक लढवली त्यामध्ये तोटा हा वंचितचाच होणार आहे, कारण हे मतं हे नक्कीच फुटणारच. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित ह्या सर्वांचा एकच फॅक्टर आहे, ते दलित, मुस्लिम बांधव, आदिवासी बांधव आणि वंचित बांधव यावरती ह्या सर्वांचं राजकारण असतं. यामधीलच मताची विभागणी नक्कीच होणार आणि यामध्ये या गोष्टीमध्ये फायदा हा कोणाचा होणार नाही. हा झाला मुद्दा. पुढला मुद्दा काय, जर वंचितची खरंच पकड असेल तर त्याला विरोध का होतो, आतापर्यंत त्यावरती निर्णय का येत नाही, हा एक मुद्दा. त्यामध्ये वंचितचं जे फॅक्टर आहे 2019 मध्ये सर्वांनी बघितलेलं आहे, पण ते फॅक्टर समोर असताना, ते फॅक्टर सर्वांना माहिती असताना अद्याप युतीविषयी, आघाडीविषयी, वंचितविषयी कुठलं बोलणं का होत नाही. काँग्रेस आणि शिवसेना आपल्या मतावरती ठाम का आहेत, भलेही ह्यांचे पक्ष पूर्णपणे नाहीसे होत आहेत महाराष्ट्रामधून, यांचे पक्ष फुटत आहेत, यांचे पक्ष फुटून यांचे लोक पक्षांतर मध्ये बंड पुकारत आहेत, तरीही त्यांना कुठल्या गर्वानं दाटलंय हे अजूनही कळलं नाही. आणि बघा, बुडत्याला काडीचा आधार असतो, पण या ठिकाणी हे तिन्ही पक्ष बुडत आहेत, त्याला स्वतः हात पुढे येतोय बाहेर काढण्यासाठी, तरी पण हे त्यासोबत जायची त्यांची मानसिकता, त्यांची इच्छा नाही. या एकूणच कारणासह असं वाटायला लागतं की बाबा भविष्यामध्ये किंवा आता येणाऱ्या लोकसभेमध्ये एक नवीन फॅक्टर तयार होईल आणि एक नवीन मतदार तयार होईल, पण हे मतदार किती दिवस टिकणार हा एक मुद्दा आहे. आणि नांदेडच्या ओबीसी महामेळाव्यामध्ये ओबीसी बांधवाला आव्हान केलं होतं. त्या आव्हान कुठलं होतं की आपण सर्व वंचित सोबत जाऊ. ते आव्हान खरंच खरं ठरेल का, की ओबीसी समाज खरंच बाळासाहेबांच्या पाठीमागे पूर्णपणे राहील का, हा एक प्रश्न आहे. एवढं असतानाही, एवढ्या गोष्टी राजकारण पेरलेलं असतानाही ऐन वेळेस वंचितवर नेमका टांगते तलवार काय येते. आता 2 महिन्यावरती निवडणूक आलेल्या आहेत, सर्वकडलं राजकारण गरम झालेलं आहे, पक्ष बांधणं चालू आहेत, काँग्रेस फुटत आहे, शिवसेना फुटत आहे, राष्ट्रवादी फुटत आहे. अजून यामधील एक अजून मोठा भूकंप होणार आहे अशी चर्चा चालू आहे. आणि ठामपणे सांगतात लोक बीजेपीवाले की अजून काही लोक आहेत, काही दिग्गज असे नेते आहेत, ते फुटून भाजपमध्ये येतील, ते विकासाकडे येतील, हे त्यांचं म्हणणं आहे. पण एवढं असताना, भाजप ह्या गोष्टी करत असताना, ह्या ज्या इंडिया अलायन्सला, महाविकास आघाडीला एवढं कसं कळत नाही का आपला पण पक्ष बांधणी, आपला पक्ष का फुटत आहे, आपला पक्ष बांधणी आपल्याला कशा प्रकारे केली पाहिजे 2024च्या निवडणुकासाठी, यावरती ते अद्याप सकारात्मक विचार करत नाहीत. आणि सीट शेअरिंगवरनं नाराज होण्याचे त्यांचे जे पक्ष आहेत फुटत आहे. त्यामुळं यांनी एकच गोष्टी केली पाहिजे, बाळासाहेब आंबेडकरांना सोबत घेऊन, राजू शेट्टींना सोबत घेऊन, जे यांचे जे अलायन्सचे लोक आहेत यांनाच घटक पक्षाला सोबत घेऊन यावरती विचार विनिमय करावा, यातनं नवीन काहीतरी मार्ग निघतो का पाहावा. मला एवढ्या जागा तेवढ्या जागा, जर हे घोडं आडून बसलं, तुम्ही 30 जागा घ्या, तुम्ही 20 जागा घ्या, त्या ठिकाणी तुमचे उमेदवार निवडून येणारच नाहीत. कारण हा गणितच आहे. गणित काय, इकडे एकटा भाजप पूर्ण पक्ष फोडून आपली पॉवर बनवून बसलेला आहे आणि इकडे बाकीचे विरोधी पक्ष आहे तो कमकुवत होत चाललेला आहे, वैचारिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्याही. जर असं असेल
तर महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळंच असणार आहे. आणि बाळासाहेब म्हणतात आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये तुम्हाला तर संविधान टिकवायचं असेल, लोकशाही टिकवायची असेल, तर भारतामध्ये सत्ता बदल हा असायला हवाय. सध्याचं शासन हे संविधान विरोधी शासन आहे. आपल्याला यावर सर्वांनी बहिष्कार टाकून आपल्याला नवीन एक शासन आणायचं आहे. ते शासन लोकशाहीचं रक्षण करेल आणि सर्वच घटकांना न्याय देईल. हे बाळासाहेबांची वक्तव्य, बाळासाहेबांची थेरी ही आहे. पण हे थेरी आतापर्यंत कुणीही ॲक्सेप्ट करताना दिसत नाही. आणि आता 2024च्या इलेक्शनमध्ये लोकसभेचे नेमकं हे परिणाम काय होणार आहे. आणि जे मोदी फॅक्टर आहे आणि जे इंडिया आघाडीचं अलायन्सचं जे फॅक्टर आहे ते महाराष्ट्रामध्ये काम करेल का. एक महाराष्ट्रामधील जो मुरली देवरा 1968 मध्ये त्यांनी काँग्रेस स्वीकारलं होतं. 2004ला मिलिंद देवरा आले होते. पण ते फक्त त्यांनी एक कारण सांगितलं की काँग्रेसची जी विकासिक नीतिमत्ता आहे याला कंटाळून आम्ही यातनं बाहेर पडलोय. कोण? एकनाथ शिंदे आणि मिलिंद देवरा. ह्या एकूणच कारणामुळे असं वाटायला लागतं की महाराष्ट्रामध्ये खरंच सत्ता बदल होईल का नाही. कारण एकीकडे भाजपची पक्षबांधणी चालू आहे आणि एकीकडे हे इंडिया अलायन्स खेळ खंडोबा होत आहे. अशा वेळेस इंडिया अलायन्सनं एक वन वे त्यांनी बाळासाहेबांच्या पाठीमागं उभा असायला पाहिजे, उभा राहायला पाहिजे. मगच काहीतरी सत्ता बदल महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो. असं झालं नाही तर महाराष्ट्रावर सत्ता बदल होणं खूपच अवघड आहे. कारण विरोधी पक्ष हा स्ट्रॉंग बनायला पाहिजे. सत्ताधाऱ्यापेक्षा विरोधी पक्ष ज्यावेळेस स्ट्रॉंग बनेल त्यावेळेस तुमचं काहीतरी शक्यता असते विजयाची. पण या ठिकाणी पूर्ण उलटच होतंय. मित्रांनो, तुम्हाला एकूणच याविषयी वाटतंय काय? जे इंडिया अलायन्सची भूमिका योग्य आहे का? बाळासाहेबांना डावललं जाते का? तुमची कमेंट नक्कीच करा.